मागील 4-5 दिवसांपासून अहिल्यानगरच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत। प्रामुख्याने सोयाबीन, ऊस, कांदा, उडीद, तूर, मूग या पिकांचं पूर्णतः नुकसान झालं आहे। जिल्ह्यातील 87,000 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे। यात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। जिल्ह्यातील अनेक भागात असलेल्या शेतीमध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं आहे। अशाच जामखेड तालुक्यात देखील 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचल्याने मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहे। आज कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अतिवृष्टीची पाहणी केली। त्याचबरोबर मोहरी प्रकल्पांचा बांध फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे। आमदार पवार यांनी या भागाची पाहणी केली आणि सरकारकडे तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली। त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देखील आवाहन केले आहे। तर पावसामुळे कर्जत जामखेडमध्ये त्याच्याचबरोबर अहिल्यानगर, मराठवाडा, विदर्भ या सगळ्या भागामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये असणारं पीक, त्याच्यात राहिलेलं पाणी, त्यामुळे पीक हे सगळं वाया गेलेलं आहे। कोणालाही त्यातून काही उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार नाही। त्याच्याचबरोबर जे काही नदी परिसर आहे, जसं की आता आपण मोहरी प्रकल्पावर इथं उभा आहे। हा मोहरी प्रकल्प इथं असणाऱ्या 15 गावासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। खर्डा हे गाव व त्याच्याबरोबर 8 गाव प्यायचं पाणी सुद्धा इथून दिलं जातं। तिथला जो बंधारा आहे तो फुटलेला आहे। याच्यामुळे फार मोठा धोका निर्माण झाला होता, पण इथं असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लक्ष घातल्यामुळे कुठेतरी हा धोका थांबला। सीना जो नदी आहे त्याच्यामध्ये पाणी वाढल्यामुळे तिथं असणाऱ्या 22 गावाला धोका होता। तिथं सुद्धा आता आम्ही लक्ष देऊन आहोत। आम्ही स्वतः पदाधिकारी, त्याच्याचबरोबर कर्मचारी, अधिकारी हे सर्वजण लक्ष देऊन आहोत। पण जे काही शेतकऱ्याचं नुकसान आहे ते खूप मोठं झालेलं आहे। याच्यामध्ये आम्हाला जमतं तेवढं आम्ही करतो। आता इथं ज्या मशीन आहेत ते स्वखर्चातून आम्ही लावलेले आहेत। आम्ही शासनासाठी कुठे तिथं थांबलो नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते खूप मोठं झालेलं आहे। आमच्या सगळ्यांची मागणी आहे 50,000 रुपये प्रति हेक्टर ही मदत आमच्या शेतकऱ्याला दिली पाहिजे। कर्जमाफी लगेचच्या लगेच आत्ताच इथं जाहीर झाली पाहिजे। काही लोक म्हणतील 50,000 कसं देता येईल? अहो, पंजाबमध्ये जो पूर आला होता काही दिवसांपूर्वी, पंजाब सरकारने तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 प्रति हेक्टर हे मंजूर केलेलं आहे। तशी मदत सुद्धा तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला दिलेली आहे। आता आजचे जे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, या दोघांची भाषणं जेव्हा ते स्वतः विरोधी पक्ष नेता होते तेव्हा ती भाषणं ऐकली। त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की तात्काळ लगेचच्या लगेच तिथं ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे। सरकारकडनं मदत देण्यासाठी दानत लागते। आता या दोघांची भाषणं पूर्वीची आपण बघितली, आता हे दोघं आज सत्तेत आहेत। आता शेतकरी हे सर्व लोक आजच्या कॅबिनेटकडे लक्ष देऊन आहेत की शेतकऱ्यासाठी हे काय योजना आणतात। त्यामुळे लवकरात लवकर 50,000 प्रति हेक्टर ही मदत जाहीर झाली पाहिजे आणि कर्जमाफी सुद्धा लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आमची अपेक्षा आहे की मदत व्हावी, पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर सरकार झोपलेलं सरकार आहे। सामान्य लोकांकडे अक्षरशः दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे। इलेक्शनच्या पूर्वी आपण अनेक घोषणा या सगळ्या नेत्यांच्या तोंडून तिथं ऐकलेल्या आहेत, पण जसं इलेक्शन झालं, सरकार स्थापन झालं, ज्या काही घोषणा, जी काही आश्वासनं दिली होती ती सगळी आश्वासनं हे सरकार विसरलेलं आहे। सामान्य लोक आंदोलन करत असताना तिथं साधे हे लोक जात सुद्धा नाहीत। इलेक्शनच्या आधी हिंदू खतरे में बोलतात, त्यानंतर हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात। ओबीसी मराठा त्यांनी तिथं केलं आणि वातावरण, सामाजिक वातावरण गढूळ करून हे सत्तेत आले। सत्तेत आल्यानंतर मुंबईचं इलेक्शन आणि इथं स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन असल्यामुळे परत जातीवाद हा मोठ्या प्रमाणात वाढावा, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा, यासाठी हे जे काही सत्तेतले नेते हे रस्त्यावर उतरून तिथं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमचं एकच म्हणणं आहे की आज हिंदू खतरे में नाहीत, तर आज बहुजन समाज खतरे में आहे। आज तिथं बळीराजा खतरे में आहे। त्यामुळे या बळीराजाकडे, शेतकऱ्याकडे, सगळ्या समाजाचे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, जाती धर्माचे आहेत, यांच्याकडे आज लक्ष द्या। कारण का आज त्यांना जर मदत नाही झाली तर त्यांचं घर हे चालू शकत नाही। काही लोक तर कदाचित आत्महत्याचा विचार तिथं करत असतील। त्यामुळे कृपा करून या सरकारला मला सांगायचंय की तुम्ही खऱ्या अर्थाने या बळीराजाला मदत ही केली पाहिजे। माझं एवढंच मत आहे, तुमच्याकडे पद आहे,
आता महुरी प्रकल्प आहे, इतरही प्रकल्प आहे, रस्ते वाहून गेलेले आहेत. आम्ही आमच्या लेवलला तिथं काही ना काहीतरी मदत करतोय. स्वखर्चातून आम्हाला जेवढं जमतंय तेवढं मदत करतोय. तुमच्या पदाचा वापर करून उन्हाळ्यापर्यंत इथं पाणी टिकेल यासाठी तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीने तसंच विखे पाटील साहेबांच्या मदतीने इथं लवकरात लवकर 2 कोटी रुपये टाका, पण टाकून वर्षभर आम्ही काम करू असं नाही. आताच्या आता पुढच्या 10 दिवसामध्ये कसं होईल यासाठी एकत्रित प्रयत्न करू.